की माझ्यापेक्षा माझ्या पार्टनरला दुसरी व्यक्ती जास्त जवळची वाटते. आपण आजकाल बायका काय करतात नवरा बायको चॅट्स एकमेकांना बोलायचं नाहीये ना, असे एसेच्या एसे चॅट्स लिहून आणि मला वाचायला देतात ते परत. हे बघा त्यांनी काय पाठवलं. आपण जर लहानपणी भांडायचो हिनीच केलं असं क्लिनिकमध्ये भांडत असतो. आपण लहानपणी आपल्या भावांना म्हटलं असेल मुलीसारखं काय रडतो वगैरे. थर्ड पर्सन म्हणजे एक अफेअर. तर तिथे ऑब्व्हियसली ट्रस्ट ब्रेक होतो. आपल्याला अपमानित वाटतं कारण की नातं आपण रिलिजियस मानतो ना खूप देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विवाह. लोकांना वाटतं सोलमेट म्हणजे ते लवी डवी करण जोहर स्टाईल आपलं पार्टनर म्हणजे सोलमेट असं बिलकुल नाहीये. माझ्या नवऱ्याचे मल्टिपल अफेअर्स आहेत. म्हणजे लग्नापासून मी ते बघितले आणि मला त्याच्याशी घेणं-देणं नाही. एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स हे कॉमन आहे आणि स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. माझ्या लहानपणापासून जे काही माझ्या आयुष्यात ट्रॉमा झालेले ते मी बघते आहे. तर माझा नवरा घर सोडून गेला आणि तो म्हणतो, "आता तुझ्याबरोबर राहायचं नाही." नमस्कार, एम-एल-ए टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा एम-एल-ए महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन व्हा. सो महिला, मन, व्यवसाय, नातेसंबंध आणि जीवनातील खरी उत्तरं शोधणारा एक प्रामाणिक संवादाचा मंच. आज आपल्यासोबत आहे अतिशय संवेदनशील, अनुभवी, अंतर्मुख प्रवास घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्व डॉक्टर शिल्पा पोळ. आणि नमस्कार. आम्ही आवडीनं किंवा फॉन्डली बोलवतो डी-एस-पी, आमच्या डी-एस-पी मॅम. थँक यू सो मच. सो ह्यांचा ब्रँड नेम आहे इटर्निटी द जर्नी विदिन आय. या हिलिंग सेंटरच्या माध्यमातून मन, भावना, नातेसंबंध, ट्रॉमा, हिप्नोथेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन आणि एनर्जी हिलिंगमध्ये त्यांचं एक कौतुकास्पद काम आहे. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडे खूप काही गोष्टी शिकणार आहेत, ज्या आत्ताच्या घडीला, चालू घडीला ज्या प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या सगळ्या पाहून आम्ही त्यांना इन्व्हाइट केले आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती. सो मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक यू सो मच इन्व्हायटिंग हिअर फॉर मी. सर मॅम तुम्ही आपण आजचा विषय आहे रिलेशनशिप काउन्सिलिंगवर. राइट. आणि आज पाहतोय धकाधकीची लाईफ आहे. हजबंड वाईफ दोघं काम करतायत. दोघांना तेवढा स्ट्रेस आहे आणि त्यामुळे कुठेतरी संवाद तुटत चाललाय. आणि त्यामुळे खूप सारे डिवोर्सचे केसेस आपल्या समोर दिसतायत. हं. तर ह्या गोष्टीला आपण अनुसरून तुमच्याकडनं थोडंसं मार्गदर्शन करून घेणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा रिलेशनशिप काउन्सिलिंग म्हणजे काय एवढं सांगा? एक म्हणजे ना लोकांना काउन्सिलिंग या शब्दाची खूप भीती आहे. हो, त्याच्यात हो. खूप एक टाबू आहे हं, आणि लोकांना त्याच्यात कमीपणा वाटतो. हं. पण ना रिलेशनशिप काउन्सिलिंग म्हणजे नातं वाचवणं किंवा नातं टिकवणं असं नसून ते समजून घेणं. आधी हं. त्याच्यासाठी येणारी क्लॅरिटी. बरेचदा काय होतं, की रिलेशनशिपमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अर्ध्याहून अधिक गैरसमजाने असतात. आपण समोरच्याला ज्या परसेप्शनने बघत असतो त्याच्यामुळे असतात. त्यामुळे सत्याकडे आपला कल खूप कमी असतो आणि मला काय वाटतं आहे, मला कसं वाटतं आहे आणि मी ते कसं बघतीये त्याच्यावर कल असतो. मग ती क्लॅरिटी देणारा एक थर्ड पर्सन जो तुम्हाला जज करत नाही. तुम्ही जी काही स्टोरी त्यांना सांगता, तुमच्या भावना व्यक्त करता, ते ऐकून घेणारं कोणीतरी सर्वात पहिल्यांदा तर. कारण की नात्यामध्ये आपण ऐकून घेणंच बंद केलंय ना. हो. म्हणजे मी नेहमी म्हणते, की आपण रिस्पॉन्ड देण्यासाठी पेक्षा रिएक्ट करण्यासाठी ऐकत असतो. म्हणजे समोरचं काय बोलायच्या आधीच आपलं उत्तर मनात तयार असतं आणि त्याच्यामुळे आपण ॲक्चुअली ऐकतो का? नाही ऐकत. तर हे संवादातनं सुसंवाद घडवायला आधी मला काय ह्याची क्लॅरिटी लागते. बरोबर. तर ती क्लॅरिटी आणण्याचं काम काउन्सिलिंग करतं. आता रिलेशनशिपचा नॉर्मली लोकांना अर्थ वाटतो, की रिलेशनशिप म्हणजे 2 पार्टनर्स, नवरा-बायको किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड. तसं नसून तर रिलेशनशिप तर पहिल्यांदा स्वतःपासून चालू होतं ना. हो, सो ॲक्चुअली इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग हे पण रिलेशनशिप काउन्सिलिंगच आहे. हो. मी स्वतःला कशी बघते, हं. मला स्वतःविषयी काय वाटतं, मी स्वतःला किती क्रिटिसाइज करते, हे सगळं पण त्याच्यात कव्हर होतं. पार्टनर्स तर आहेच सेकंड ह्याच्यात, पण आपले पेरेंट्स बरोबर आपलं काउन्सिलिंग होऊ शकतं. हं. आपल्या सिबलिंग्स बरोबर होऊ शकतं. 2 फ्रेंड्स, 2 पार्टनर्स, बिझनेस पार्टनर्स, कुठल्याही 2 व्यक्ती ज्या कुठल्यातरी विशिष्ट प्रकारच्या नात्यात आहेत, वैयक्तिक किंवा व्यावसायिक, हं. त्या दोन्हीमध्ये क्लॅरिटी आणणं, हे बरोबर. काउन्सिलिंगचं काम आहे. हो. सो तुम्ही एक आता शब्द बोललात, की स्वतःबद्दलचं प्रेम किंवा स्वतःबद्दलचा विश्वास. सो एक वर्कशॉपचं मी पाहिलं होतं, की मैं अपनी फेव्हरेट हूँ. हे राइट. वर्कशॉप आपल्या ग्रुपवरती खूप फेमस झाले होते. अगदी. सो त्याबद्दल थोडंसं सांगा? सो एक म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की मी जेव्हा काहीतरी बोलतेय किंवा मी काही समोरच्याकडनं अपेक्षा करते ना, ते ह्याच्यासाठी पण समोरच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की मलाच त्याची क्लॅरिटी नाहीये. मी सगळ्यांचं बघून म्हणते का मला सेल्फ लव्ह हवंय. सेल्फ लव्ह या शब्दाचा अर्थ आता इतका कॉमन झालाय, की लोकांना कोणी उठसूट सेल्फ लव्ह हा शब्द वापरतोय. पण त्याची डेप्थ सगळ्यांना माहीत नाहीये. माझ्यात काय चुकतंय? मी कुठे अस्वस्थ आहे? मी काय अपेक्षा करतेय? आणि मी स्वतःला किती मागे ओढतेय? तर मला असं वाटतं, की आपण ते स्वतःला ओळखणं
फार गरजेचं आहे. तर मी जे काही तुझ्यासमोर पुटअप करीन, की अभिलाषा मला तुझ्याकडनं हे हवंय. हे तेव्हा सांगेन जेव्हा आधी मला माहिती ना मला काय हवंय. बरोबर. ह्या कन्फ्युजनमध्ये ना आपण जे बोलत सुटतो त्याला मग बेस नसतो, प्लॅटफॉर्म नसतो. तो प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम हे वर्कशॉपने खूप चांगल्या प्रकारे केलं. बरोबर. सेल्फ लव्ह हा म्हटलं तर खूप शब्द आहे. पण सेल्फ आधी स्टार्ट विथ सेल्फ. हम्म. त्याची ओळख तर व्हावी. सो हे तोंड ओळख करून देण्याचं वर्कशॉप होतं, की आधी तुम्हाला काय हवंय? तुम्ही कुठे दाबले गेलात? तुम्ही काय कुठे व्यक्त करत नाहीत? हे सगळं त्याच्यात शिकवलं. सुपर. सो सगळ्यांनी पहिले तर सेल्फ लव्हचं म्हणजे आपली फेवरेट वर्कशॉप अटेंड करा. आता आपण वळूया परत काउन्सिलिंगकडे, कपल काउन्सिलिंगकडे. तर ला काउन्सिलिंगची गरज आहे हे आपल्याला कधी जाणवतं किंवा कधी त्यांनी तुमच्याकडे अप्रोच व्हायला पाहिजे? एक म्हणजे असं मी म्हटलं, की हा बऱ्यापैकी एक टाबू आहे आणि पिढ्यानपिढ्या नात्यांचं स्वरूप खूप बदलत गेलंय. पूर्वी जर आपण आपल्या आई-वडिलांची नाती बघितली, तर त्यांच्यातही प्रत्येक गोष्टीत सुसंवाद होता अशातला भाग नाहीये. पण सहन करायचं आहे, आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, हे खूप त्याच्यावर फोकस होता. कारण की समाज ठरवायचा लग्न कधी केलं पाहिजे, कुठल्याच कुळधर्मात केलं पाहिजे, मुलं कधी झाली पाहिजेत. तर समाजाचा इंटरफिअरन्स खूप जास्त होता. त्याचं प्रेशर खूप होतं, सोशल प्रेशर. आता तसं नाहीये. आता माणसं स्वतः लग्न करतात, लिव्ह इनमध्ये राहतात, हो. पण क्लॅरिटी अजूनही नाहीये. मग समजा तुम्ही त्याच-त्याच विषयांवर त्याच-त्याच प्रकारचे वाद घालताय आणि कुठे आपण सोल्युशनपर्यंत पोहचत नाही आहोत. एकाने अचानक कोल्ड शोल्डर द्यायला सुरुवात केली, की म्हणजे बोलणंच बंद केलं किंवा इमोशनल शेअरिंगच बंद केलं आणि दुसराच एकच तर्फे प्रयत्न चाललेला आहे आणि परत सोल्युशन कुठे नाहीये. बऱ्याच ह्याच्यात शारीरिक जवळीक एकदम बंद होते आणि आपल्याला हो. त्याची उत्तरं माहीत नसतात. इमोशनल शेअरिंग बंद झालं, की संवाद थांबला, कम्युनिकेशन थांबलं बरोबर. आणि मग समोरचा फक्त अझ्युम करायला लागतो. मनाचे मांडे, की कदाचित ह्याला असं वाटत असेल, कदाचित ही असं म्हणायचं असेल. मग त्याच्या सत्याच्या जवळ अगेन आपण जात नाही. हे जर वारंवार हा पॅटर्न घडत असेल आणि आपण आपापल्या जागी अस्वस्थ असतील दोन्ही पार्टनर्स, तर डेफिनेटली तुम्हाला एका थर्ड इंटरव्हेन्शनची गरज आहे. जो या आपण बर्ड्स आय व्ह्यू ज्याला म्हणतो, की हो. त्याच्यात इन्व्हॉल्व न होता इमोशनली दोघांचं म्हणणं एकतर ऐकून घेणं आणि मग कळलं, की अरे लूपहोल्स कुठे आहेत. बरोबर. ते त्यांना समजावून सांगून पुढे जाणं बरोबर. आणि मग त्याच्यात काय करू शकतो. एक चांगला उद्देश देऊन, एक चांगला गोल सिलेक्ट करून जर आपण करू शकलो, तर नक्कीच ह्याच्यात सक्सेस रेट खूप चांगला आहे. सुपर. सो नॉन जजमेंटल कोणीतरी माणूस पाहिजे, कोणीतरी व्यक्ती हवी आहे, Exactly. जे त्यांना दोन्ही पार्टीला विदाऊट काही इंटेन्शन त्यांनी ऐकून घेणं आणि बरोबर. त्यांना करेक्शन सांगणं की बाबा इथं तुझं चुकतंय आणि हे Absolutely. हे गोष्टी तू करायला पाहिजेस. असं अशा Absolutely. टाईपमध्ये. येस. आता ह्याच्यात तू आता जे म्हणलीस ना, की चूक हा शब्द वापरायचाच नाहीये. ओके. असं होतंय का आपल्याकडनं? हो, हो, हो. तर मग ते बोचत नाही. बरोबर. सो भाषा, शब्द, टोन ह्या गोष्टी देहबोली ज्याला आपण म्हणतो, ते बरोबर. खूप महत्त्वाचे ठरतात. जे आपण नात्यामध्ये असताना नाही पाळत ना. बरोबर. आपण ते बोट म्हणतो तसं आपण तू, 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 तू करत आपण लहानपणी म्हणायचो, की हे तूच आहेस, तूच आहेस. तसं आपण नात्यात व्हायला लागतं. ते थर्ड पर्सन करत नाही कारण की त्याची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नाहीये त्याच्यात. बरोबर. बरोबर. सो त्याने फरक. बरोबर. आजकाल आपण पाहतोय की खूप सारे डिव्होर्सेस व्हायला लागलेत. तर नाती इतकी फ्रेजाईल काय झालेली आहेत? अगेन जसं मी मला म्हटलं, की पूर्वी ना एकत्रित कुटुंब होतं. आपल्याला सांभाळून घेणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे लोकं आपल्या घरातच होते. हो. आपले आई-वडील, आपले आजी-आजोबा असतील, ज्यांना अनुभव होता, त्यांना शिक्षण फार नसेल, पण आयुष्याचा अनुभव खूप होता. आता कसं झालंय, की मीच ठरवणार, जज नको करू या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याचाही एक दुरुपयोग केला जातो. हो. त्याच्यामुळे मी काही करू शकते किंवा करू शकतो. मला कोणी विचारायचं नाही, मी कोणाला आन्सरेबल नाहीये. हे जर वृत्ती वाढत गेली, तर नात्याचा मूळ जो बेस आहे ना, एकत्र येणं, ॲडजस्ट करणं, एकमेकांना सामावून घेणं, हे नाही होत. म्हणजे मी बरेचदा बघते काउन्सिलिंगला येणारे 2 लोकं एकमेकांचे कॉम्पिटिटर असतात. आपण जर लहानपणी भांडायचो, हिनेच केलं, हिनेच केलं, असं क्लिनिकमध्ये भांडत असतात. तर मग इथे ना एक युनिट नाहीये आणि एक युनिट नसेल, तर ते फ्रजाईलच असणार आहे. हो. त्याच्यात ती स्ट्रेंथ नसणार आहे, की जर मी आणि तू वेगळेच असं मला वाटत असेल, तर त्या नात्यात स्ट्रेंथच नाही उरली. हो. मग मी व्हर्सेस यू होतं. हो. मी एंड यू नाही होत. तर त्याच्यामुळे ती जास्त फ्रजाईल झालीत असं मला वाटतं, की तिथे इगो खूप जास्त हो, आलाय. हो. मला तू का बोललास आणि मी असं कसं सहन करायचं ह्याच्यात इतकं आलंय, की त्याच्यामुळे माझ्या आधी आपण एक नातं ठेवूयात, असं नाहीये. मी व्हर्सेस यूच सतत आहे. आपलं नातं, आपले प्रॉब्लेम्स न करता तूच प्रॉब्लेम्स आहे. हो. हे जे संभाषण बदलत चाललेलं आहे ना, त्याच्यामुळे ते फ्रजाईल झालंय आणि त्याला सांभाळणारं कोणीच नाही. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. आपण जास्तीत जास्त आपल्याच वयाच्या फ्रेंड्सकडे जाऊन रडतोय. हो. मग आपल्याला नक्की जीवनाचं मार्गदर्शन कोण सांगणार? पेशन्स लेव्हल कोण शिकवणार? की हे होतं, पण म्हणजे लागलीच आपण त्याला जनरलाइज करून त्या व्यक्तीलाच दोष देण्याची गरज नाहीये. बरोबर. एक बिहेवियर चुकलंय, एक गोष्ट चुकली, आपण तेवढंच फोकस करूयात का? हो.
मग तू नेहमीच असं करतोस म्हणून ते आपण जनरलाइज करतो ना त्याला. हम्म. मग एवढंच फिलिंग आपलं एवढं होतं. हो. मग आपण सतत वीक राहतो. आपल्याकडे काही प्लॅटफॉर्मच बनलेला नाहीये. मूळ नाती इतक्या पटकन तयार होतात. 1 महिना डेट केलं आणि लग्न झालं. हम्म. तर तो स्पेस जी आधी मिळायला पाहिजे एकमेकांना जाणून घेण्याची ती पण नसते. हम्म. त्यामुळे खूप सगळं फास्ट ट्रॅकवर चाललंय आणि दुसरं बेटर ऑप्शन आहे. हम्म. हम्म. डेटिंग हो. ॲप्स आहेत. हो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सला नॉन अपोलॉजिटिकली होतात. त्याचं हम्म. काही वाईट पण नाही वाटत. हम्म. ते काय जस्टिफाय केले जातात. मग अशा ह्याच्यात नात्याची वेण घट्ट कशी होणार? हम्म. जर मला सतत दुसरं काहीतरी अवेलेबल याची जाणीव असेल आणि ओके पण वाटत असेल ते, हो. तर मग मी इथले प्रयत्न तेवढं नीट करणारच नाहीये ना. बरोबर. गरजच नाही मला बरोबर. त्याची. पूर्वी कसं होतं, मी तुला सोडून कुठे जाणार? हम्म. बायका नवऱ्यावर अवलंबून होत्या. हम्म. धर्माची भीती, जातीची भीती, समाजाची भीती, घरच्यांची भीती, हे सगळं म्हणजे थोडक्यामध्ये आपला धर्म, आपला समाज, आपली बेसिकली फायनान्शियल जी परावलंबता होती बायकांकडे, यामुळे ती नाती टिकली होती. हो. त्यांनी ते टिकवण्याचं, जोडण्याचं काम केलं. आता त्यातलं काहीच नाहीये. हम्म. बायकांना गरज नाहीये पैशासाठी नवऱ्याची. हम्म. त्यांना त्यांचे वेगळे विचार आहे, जे त्यांना मांडण्याचं धैर्य पण आहे. कारण की ऑफिस जॉब करतात, त्यामुळे मीटिंग्समध्ये भांडण्याची सवय आहे. हो. त्यामुळे ते बोलायला घाबरत नाही कोणी, की हम्म. हे कसं बोलू? त्याच्यामुळे काय झालंय, अगेन मी वर्सेस यू, कॉम्पिटिटर होतो आपण एकमेकांचे सतत. हम्म. म्हणून ते फ्रॅजाइल आहे. बाकी काही नाही. ते सतत असं म्हणतात ना, व्हल्नरेबल, सतत ते ऑन द टोज आणि ऑन द फायरच असतात सगळेजण. हो. हो. स्वतःला प्रूव्ह करत बसतात. हो. हो. पण नात्यामध्ये प्रूव्ह करायची गरज नाहीये. ॲक्सेप्ट करायची गरज. हम्म. हा फरक एकदा कळला, की गोष्टी खूप सोप्या जातात. लिटरली 100% लोक ह्याला रिलेट करतील. एक्झॅक्टली. म्हणजे जे सांगताय तुम्ही 100% आणि मी इमॅजिन करते की ग्रुपवरचे पोस्ट आणि मॅम जे सांगतायत ते किती रिलेटेबल आहे की लोकांची सहनशक्ती कमी झालेली आहे खूप आणि जास्त. स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये एवढं हे इगो एवढा मोठा आहे की ते नातं एक्सेप्टेबल होतच नाहीये आणि इथे एक फायनान्शियली loophole काय इंडिपेंडन्सी माहितीये का, पण अभिलाषा? हा. इथे त्यांना दोषही देता येत नाही. हो. ते ज्या बाहेरच्या चॅलेंजेस मधनं येतायत, हम्म. ऑफिसचे चॅलेंजेस, तिथल्या पोस्ट मिळवण्याचे चॅलेंजेस, तिथलं जे काही राजकारण, हे फ्रस्ट्रेट होऊनच घरी आलेले आहेत. हो. आणि घरी किती तास मिळतो एकमेकांना? रात्रीचा 1 तास, सकाळचा 1 तास, की पळाले परत ऑफिसला. ते हम्म. नातं बिल्ड करायला वेळ कुठे लोक? हम्म. त्यामुळे वेळ नाही दिला जात नात्याला. बरोबर. हा प्रॉब्लेम. बरोबर. सो जसं तुम्ही म्हणतात की वेळ दिला जात नाही त्यासोबत एक कम्युनिकेशन गॅप पण निर्माण झालाय. राईट. तर ह्या कम्युनिकेशन गॅप नात्याचा शत्रू कसा होऊ शकतो? मला काय वाटतं माहितीये, ऍक्च्युली देर इज नो कम्युनिकेशन गॅप. हम्म. म्हणजे जेव्हा मी तुझ्याशी बोलत नाहीये, पण मी तुझ्याकडे कुत्सित हास्य करून निघून जाते, ते पण कम्युनिकेशनच आहे. देहबोली पण कम्युनिकेशन आहे. ऍक्च्युली. जेव्हा मी तुला म्हणते, की मी तुझ्याशी आता बोलणार नाही आणि मी एक शब्दही काढत नाही, तुम्ही काही बोला माझ्यासमोर, मी अशी ब्लँकली बसते, ते पण मी तुला कम्युनिकेटच करते, की आय डोंट वॉन्ट टू टॉक. सो कम्युनिकेशन कायमच असतं. कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे आणि जर ते गॅप आहे किंवा ते विसंवाद ज्याला आपण म्हणतो तो आहे, तर ह्याच्या मागची कारणं म्हणजे माझा माणूस वाईट नाहीये, काहीतरी कारणाने तो आता चिडलाय. त्यामुळे तो बोलत नाहीये. एवढं जर आपण क्लॅरिटी आली ना, तर आपण त्याला परत जनरलाइज नाही करणार. तो नेहमी असाच वागतो, तो नेहमी सांगतच नाही, तो मला न सांगता बाहेर जातो किंवा तिच्याबद्दल त्याचे काय असतील ते. तर कम्युनिकेशन गॅप नसते, रॉंग कम्युनिकेशन असतं. आणि ते एकदा शिकलो आपण, ती कला आहे आणि ते दुसऱ्याला न दुखवताही साध्य होऊ शकते. हे एकदा कळलं ना, की कम्युनिकेशन तर आपण 24 तास करतोच आहोत. आपण आजकाल बायका काय करतात, नवरा बायको चॅट्स एकमेकांना, बोलायचं नाहीये ना, असे एसेच्या एसे चॅट्स लिहू आणि मला वाचायला देतात ते परत. हे बघा त्यांनी काय पाठवलंय. सो कम्युनिकेशन आपण करतोच आहे. गॅप फक्त संवाद पोहोचवण्यात आहे. कम्युनिकेशन चालूच आहे, फक्त जरा चुकीच्या पद्धतीने, असं मला वाटतं. सो तुमच्याकडे खूप सारे असे एक्सपिरियन्सेस असतील. माझ्यासाठी हा नवीन होता की नवरा बायको असे मोठे मोठे चार्ज मोठे मोठे म्हणजे एसेज, म्हणजे पूर्वी जसं नवीन प्रेमात पडल्यावर लोक तासन तास बोलायचे, तसे असे मोठेच्या मोठे एसे मला वाचायला देता का नाही, की हे बघा हे काय झालंय ते. जसं तुम्ही सांगितलं की एक तर टाइम नाहीये एकमेकांकडे आणि ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त टाइम जातोय आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडे येतात. सो हा जो ट्रस्ट आहे, ट्रस्ट फॅक्टर जेव्हा तुटतो तर तो नंतर रिबिल्ड करू शकतो का आपण? अवघड गोष्ट आहे ऍक्च्युली ट्रस्ट ब्रेक झाल्यावर परत रिबिल्ड करणं, पण ती अशक्य डेफिनेटली नाहीये. ह्याच्यात दोन्ही पार्टनर्स चा मूळ स्वभाव, त्यांच्या बाबतीत हे कितीदा घडतंय. म्हणजे एखाद्याचा स्वभावच असतो, की मी सॉरी म्हणणार आणि परत त्याच चुका करणार. आणि जो घेतोय म्हणजे ज्याचा ट्रस्ट ब्रेक होतो आहे, त्याचा स्वभाव काय आहे, तो कधी कधी असं असतो की ऍक्सेप्टन्सच इतका आहे, प्रेमच इतकं आहे, की जाऊ दे ना, लेट गो करतो, प्रत्येक वेळा मी माफ करतो, अशा ह्याच्यात असेल तरी या गोष्टी मग ते बिल्ट तो खेळ चालू राहतो. म्हणजे हा एकदाच झालाय,
काय वारंवार खेळ चालू आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हम्म, आणि जेव्हा सॉरी म्हणतो तेव्हा मी खरंच किती प्रयत्न परत करते आहे हम्म, आणि ते किती जेन्युइन आहेत. हो, का फक्त आत्तापुरतं तू नीट वागण्यासाठी मी सॉरी म्हणते आणि मग वाटेल ते करायला तयार आहे मी तुझ्यासाठी आणि एकदा तू रिलॅक्स झालीस की मी परत तेच करते. हम्म, तर माझं इंटेन्शन काय आहे, जो ट्रस्ट मी दाखवते बिल्ड करायचा परत किंवा रिबिल्ड आपण ज्याला म्हणतो आहे, त्याचा उद्देश जर प्युअर नसेल, हम्म, तर तो रिबिल्ड करणं अशक्य आहे. हम्म, काही जणांना जसं मी म्हटलं, की व्हिक्टिम मोडमध्येच राहतात, की माझं नशीबच फुटकं आहे, जाऊ देत, आपलाच माणूस आहे. हा एक पॅटर्न आहे. काही जण एकदम असे फौलादी बनतात. म्हणजे बायकासुद्धा एकदम मस्क्युलिन बनतात, की मला गरजच नाहीये तुझी. तू हम्म. तुझ्या खोलीत राहा, मी माझ्या खोलीत राहील. सो प्रत्येक कपलप्रमाणे त्याचा जो परिणाम आहे तो वेगवेगळा आहे. सो नात्यामध्ये जेव्हा थर्ड पार्टी येते किंवा थर्ड पर्सन येतं, हो. तेव्हा नात्यामध्ये किती परिणाम होतो असं? अगेन जे नॉर्मली लोकांना थर्ड इन पर्सन इन्व्हॉल्वमेंट हा जो शब्द आहे ना, तो अफेअरबद्दल लोकं जास्त वापरतात. पण मला इथे जरूर नमूद करायला आवडेल, की थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट ही निगेटिव्ह पण असते आणि पॉझिटिव्ह पण असते. बरोबर. आता पहिलं तर जे जनमानसातलं आहे, की बाबा थर्ड पर्सन म्हणजे एक अफेअर. हम्म, तर तिथे ऑब्व्हियसली ट्रस्ट ब्रेक होतो. आपल्याला अपमानित वाटतं. कारण की नातं आपण रिलिजियस मानतो ना, खूप देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने विवाह असं जे आपण मानतो, तो एक ट्रस्ट ब्रेक होतो. घरातल्यांचं तर डिस्टर्ब होतंच. पण आपण तितके महत्त्वाचे नाही किंवा आपण ट्रस्टवर्दी नाही आहोत का, तर आपला सुद्धा कॉन्फिडन्स जाऊ शकतो, की हम्म, माझ्यापेक्षा माझ्या पार्टनरला दुसरी व्यक्ती जास्त जवळची वाटली. हो, त्या व्यक्तीसमोर त्याला किंवा तिला व्यक्त व्हावंसं वाटलं आणि माझ्यासमोर नाही, याचा अर्थ माझ्यात असं काही कमी नाहीये ना. हम्म, सो हा पण एक परिणाम होतो. आपला कॉन्फिडन्स पूर्णपणे जाऊ शकतो. हम्म, जिथे पॉझिटिव्ह मी म्हणते काउन्सिलर हा थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट आहे. हो, ओके. सो ती पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा घरातले मोठे लोकं जे म्हणतात, की आपण ज्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जातो, ही पण थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट आहे. काही केसेसमध्ये मला असं सांगावसं वाटेल, की बरेचदा लेडी किंवा जेंट्स दोघींकडची फॅमिली जर इन्व्हॉल्व सतत होत असेल, हो, हो, इन-लॉज ज्याला आपण म्हणतो. हम्म, आपण तर नवऱ्याकडे जातो आणि तिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. पण अशाही केसेस कमी नाहीये, जिथे मुलीकडचे आई-वडील किंवा स्पेशली आई खूप जास्त इन्व्हॉल्व होते मुलीच्या संसारात आणि त्यानी प्रॉब्लेम सुरू होतात. अदरवाईज ते सासर काही वाईटच असतं हे काही जरुरी नाहीये. हम्म, पण तिचा काय अनुभव असेल, तिच्या काय अपेक्षा असतील, की सासू अशीच असते. तर तिचं जर इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागली आणि मुली जर त्या पद्धतीने विचार करायला लागल्या, तर तो डिस्टर्बन्स येतो. म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये मी हे जरूर सांगते, की आपल्या इन-लॉज बरोबरही नातं निर्माण करा. हो, तर त्याचं प्रेशर मॅरिटल स्ट्रेस म्हणून येणार नाही. बरोबर, तुमची मुलं देखील थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतात. मुलं आल्यानंतर नातं बदलतं. हो, हो, कधी-कधी खूप क्लोज येतात, कधी एकदम दूर जाता. सो थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट ही खूप लोकांची असू शकते. ती पॉझिटिव्ह पण असते, ती निगेटिव्ह पण असते. डिपेंड्स ऑन काय इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याप्रमाणे त्याचा परिणाम वेगवेगळा असतो. बरोबर, बरोबर. सर सो खूप सारे कपल्स तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात. हं, सो किती काउन्सिलिंग तुम्ही सजेस्ट करता किंवा किती वेळ त्यांना द्यावा लागतो? हं. आणि त्या काउन्सिलिंगच्या दरम्यान तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतात का? निश्चित दिसतात. एक म्हणजे फार महत्त्वाचं आहे, की कपल्समध्ये दोन्ही पार्टनर्स येतायत की नाही. बरोबर. ती शक्यता अनफॉर्च्युनेटली अजूनही त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे. पण मग मी अशा वेळेला जी व्यक्ती तयार आहे तिथपासून सुरुवात करते. हं, साधारणपणे पहिलं जे सेशन असतं ते दोघांचं वेगळं घेतलं जातं. कारण की दोघांना ती सेफ स्पेस मिळावी हं. आणि नाहीतर तिथेच तू-तू, मैं-मैं चालू होतं, की तू हो. डॉक्टरनं असं का सांगितलंसपासनं. हं, सो त्यांना ती सेफ स्पेस मिळावी. त्याला एक साधारण 1-1.5 तास लागतो. की पहिलं ना इतकं ते बाहेर येत असतं, वेंट हो. आउट होत असतं आणि त्यावेळेला मी कंप्लीटली पॅसिव्ह असते. मी नुसती हां, अजून बोला, हं, अजून सांगा. हं, कारण त्यांचा तो पहिला जर भर ओसरला ना, मग त्यांचे कान ऐकायला ओपन होतात. हं, तोपर्यंत त्यांच्या डोक्यातच इतके विचार असतात, इतकं रडायचं असतं, कदाचित राग व्यक्त करायचा असतो. तर पहिलं सेशन जरा आरामात असतं, की तुम्ही बोलत राहा आणि हं. माझी इन्व्हॉल्वमेंट कमी असते. ते दोन्ही पार्टनरचं झाल्यावर तिसरं सेशन हे कॉमन सेशन घेतलं जातं, ओके. की दोघांकडनं मी काय काढलंय हं, आणि मला असं-असं वाटतं आहे. हं, तुम्हाला काय वाटतं? हं, याच्यात मला असं वाटतं, की आपण इथे कोणी स्टेप बॅक घ्यायची, कोणी कुठे स्टेप अहेड घ्यायची. हं, तर मी म्हणते, की लग्न हे टँगो आहे. हं. कधीतरी कोणीतरी पुढे, कोणीतरी मागे बॅकफूटला राइट. जायचंय. तो डान्स कळला, ती तुम्हाला रिदम कळला ना, तर यू कॅन ॲडजस्ट एनीवेअर. तर ते आपण जेव्हा करताना प्रत्येक कपलप्रमाणे सेशन्स किती लागतात. मला जे वाटतंय, की तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यापैकी दोघी तयार आहेत का त्याच्यावर काम करायला? कधी हं. त्यातला परत एकच येतो. हो. तर दोघं आले, तर त्यांची जी गरज आहे त्याप्रमाणे सेशन्स अशी प्लॅन नाही करतायत. आपल्याला थर्ड सेशनमध्ये काय निघतंय आणि दोघं किती रेडी आहेत त्याच्यावर. कधी-कधी ते घेऊनच लोकं थांबतात. हो. कधी-कधी म्हणतात, "हां, आम्हाला पटलंय, आम्हाला इंडिव्हिज्युअली कंटिन्यू करायचं." जेणेकरून
तो प्रेशर आमच्या नात्यावर येणार नाही. हम्म. सो त्याच्यात व्हेरिएबल्स असतात तुमच्या क्लायंटच्या रेडीनेस प्रमाणे. तर मिनिमम 3 सेशन तरी आपण सहज सजेस्ट 3 तर फिक्स आहेत, कारण की हम्म. तो पॅटर्नच आहे, दोघांची सेपरेट एक एक आणि एक कॉमन 3. बरोबर. तिथे आपण डायग्नोसिस पर्यंत येतो. सो जेव्हा दोन्ही कपल्स येतात, दोघं जणी येतात, तेव्हा त्यांना ते नातं वाचवायचं असतं. राईट. बरोबर. सो नात्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक टॉक्सिक रिलेशनशिप आणि एक चॅलेंजिंग रिलेशनशिप, म्हणजे जे एक्सेप्टेबल आहे. तर यामध्ये तुम्हाला फरक दिसतो का? की 100%. हो. 100%. एक ना नात्यांमध्ये टर्म आहे सोलमेट्स. आणि आपल्याला असं वाटतं की आपला पार्टनर सोलमेट नाहीये. तर मी असं म्हणते की सोलमेट हे सर्वात जास्त चॅलेंजिंग रिलेशनशिप आहे. लोकांना वाटतं सोलमेट म्हणजे ते लवी डवी करण जोहर स्टाईल आपलं पार्टनर म्हणजे सोलमेट्स, असं बिलकुल नाहीये. जे रिअल सोलमेट्स आहे ते तुमच्यातलं तेल काढतात. म्हणजे तुमच्यातलं पोटेन्शियलही काढतात, तुमच्यातलं वर्स साईड किंवा ज्याला आपण डार्क साईड म्हणतो ती पण काढतात. पण ना त्याचा जो उद्देश आहे तो रिवॉर्डिंग आहे. म्हणजे त्याच्या मागे तुम्हाला त्रास देणं उद्देश आहे. जसं आपण शाळेत अभ्यास करून आपल्याला परीक्षेला बसवलं जायचं की तुम्ही कुठे पोहोचलाय ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्याचा उद्देश तुम्हाला टॉर्चर करणं नव्हतं. तर तिथे सुसंवाद असतो. चॅलेंजेस जे दिले जातात ते तुमचं पोटेन्शियल तुम्हाला बाहेर काढण्यासाठी असतात. व्हेअरएज टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये ना तुम्हाला म्हणजे रसातळाला नेण्यासाठी संवाद होतात. हो. सतत ब्लेम गेम, सतत गिल्ट, आणि जसं मी मगाशी म्हटलं की आपला प्रॉब्लेम नाहीये तर तूच प्रॉब्लेम आहेस. माझा नाहीच आहे काही प्रॉब्लेम. आय एम ऑल राईट. तर तिथे कुठेच रिलेशन सुधारण्यासाठी रिपेअर करणं उद्देशच नाहीये. माझा इगो जपणं, मला छान वाटत राहिलं पाहिजे, मग त्याच्यासाठी तुझं काही झालं तरी चालेल. त्यामुळे इथे ना चॅलेंजिंग वर्सेस टॉक्सिक मध्ये फोकस वेगळा आहे. चॅलेंजिंग मध्ये रिपेअर वर्क होत असल्यामुळे त्यातनं रिवॉर्डिंग काहीतरी मिळण्याची अपेक्षा आहे की ओके आता एक फेज चाललेली आहे, पण ऍट द एंड देयर इज अ लाईट. टॉक्सिक मध्ये हे न संपणारं युद्ध आहे आणि नेव्हर एंडिंग एफर्ट्स आहेत. कुठल्या तरी एकाच पार्टनर एफर्ट्स करतोय आणि दुसरा डॉमिनेट करत राहतोय. मग त्यामुळे आत्मविश्वास गमावणं, स्वतःवरचा जो सेल्फ लव्ह मगाशी म्हणले ते नसणंच, म्हणजे ते गमवायला तरी आधी असलं तर पाहिजे, ते नसणंच म्हणजे पार रसातळाला. तर हा खूप फरक आहे चॅलेंजिंग आणि टॉक्झिसिटीमध्ये. आणि टॉक्झिसिटीचे व्रण ना काढणं फार अवघड आहे. खूप वर्ष राहतात, कधी कधी काही न काढण्याच्या इतके खोल रुतलेले असतात त्या बरोबर. जखमा. हा फरक डेफिनेटली आहे. येस. सो ह्या प्रश्नाकडे मी नक्की येणार आहे. जो आहे NLP, तर त्या प्रश्नाकडे मी Hypnotherapy. हिप्नोथेरपी पण आहे, पण NLP पण आहे, हम्म. पास्ट लाईफ हा. रिग्रेटचे पण काही प्रश्न मी बरोबर. घेणार आहे. पण त्यासोबत आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की टॉक्सिक रिलेशनशिप खूप दिवस सहन केल्यानंतर मग डिवोर्स वगैरे होतात. सो डिवोर्स काउन्सिलिंग म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप आहे तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतात तेव्हा ते डिवोर्स टाळण्याचे चान्सेस किती होतात? का तुम्ही सांगता की बाबा आता ह्याच्यातनं काही परिणाम होणार नाहीये? नाही, असं असं मी नाही म्हणणार. म्हणजे हं. त्याचं पर्सेंटेज पण आहे. म्हणजे मी नेहमी क्लायंट्सना म्हणते की कुठे थांबलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे. बरोबर. नातं म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की काउन्सिलिंग म्हणजे नातं टिकवणं नाही, तर नात्याची क्लॅरिटी येणं की मी या नात्यामध्ये मी कुठल्या पोझिशनला आहे, माझा पार्टनर कुठल्या पोझिशनला आहे, याच्यात खरंच काम करण्यासारखं काही उरलं आहे का, ऍक्च्युली रस उरलाय की नाही, की आणि मला ते करायचंय का, म्हणजे त्याला लागणारा जो काही चॅलेंज आहे ते सगळं मी करायला तयार आहे का. त्याला लागणारा अभ्यास असेल, त्याला लागणारा पेशन्स लेवल असेल, सतत स्वतःला सेकंड फूटवर ठेवणं असेल, हे करायला मी समोरच्या व्यक्तीसाठी तयार आहे का, तितकं प्रेम आहे का माझं, त्या नात्यामध्ये मला तेवढं काही तथ्य जाणवतंय का, हे अवेअरनेस असेल दोघांचाही तर काम नक्की होऊ शकतं. त्याच्यात काही प्रत्येक वेळा निगेटिव्ह बघितल्याची गरज नाहीये. पण काही वेळेला मात्र असं होतं की म्हणजे आम्ही प्रॅक्टिकली डायरेक्टली सांगू नाही शकत की डिवोर्स घ्या, पण असं जाणवत असतं की इधर कुछ नहीं होने वाला. मग मी त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स द्यायला सुरुवात केली की तुम्ही हा विचार करून बघितलायत का, हा विचार करून बघितलायत का, कारण की तुम्ही एकमेकांचं नुकसान करत राहण्यापेक्षा यू कॅन डेफिनेटली पार्ट वेज ऑन गुड टर्म्स अँड गुड बायज. राईट. तिथे काही टॉक्झिकच डिवोर्स झाला पाहिजे असं बिलकुलच नाहीये, ड्रॅमॅटिकच डिवोर्स झाला पाहिजे असं बिलकुलच नाहीये. पण ते समजलं तर नक्की ते अगदी सुलभरित्या होऊ शकतं आणि त्याची कधी कधी गरज असते. बरोबर. की कारण हेच काही गोष्टी मेंढ होणार आहेत आणि दोघांची जर आपल्याला मान जपायचे असतील, स्वत्व जपायचं असेल तर कदाचित ते गरजेचं आहे. आणि हे जर आपण रियालिटी चेकमध्ये केलं तर त्याच्यासाठी पण एक काउन्सिलिंगची मदतच होते. बरोबर. प्रत्येक तो वाचवला जाऊ शकतो असं नाही, पण त्याची मदत डेफिनेटली होते. ती बरोबर. क्लॅरिटी यायला की जाताना किमान लोक हर्ट होऊन नाही जाणार, बरोबर. व्रण घेऊन नाही जाणार, ते फार महत्त्वाचं. येस. डीप व्रण होण्यापेक्षा किंवा नेक्स्ट लाईफ पूर्ण असं सुलभ It's okay. जाण्यासाठी
करता किंवा मुलांवर जो होणारा परिणाम आहे टॉक्झिसिटीचा किंवा निश्चित. फायटिंगचा, सो निश्चित त्यांच्या लाईफवर फ्युचरवर परिणाम होतच असतो. सो कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी आपण बॅकफूटला जाऊन सेपरेट होणं पण गरजेचं आहे. आणि हे सगळं काउन्सिलिंगच्या मदतीनं, की ती थर्ड पार्टी किंवा जे काउन्सिलिंग हीलर्स आहेत तुमच्यासारखे, ते सांगतात की बाबा नाही, आता इथून तू पुढचं तू तुझं सुरू कर, फ्रेश लाईफ सुरू कर. बरोबर. मे बी ती तुमचं लाईफ सेव्हिंग पण असू शकतं, की कंटिन्युअस टॉक्झिसिटीमध्ये जाऊन पुढं तिचं काही बरं वाईट करून घेणं, असं पण होऊ शकतं. अगदी अगदी. सो ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही वाचवतात. सो तुम्ही हिप्नोथेरपीज पण करतात. सो काउन्सिलिंग आणि हिप्नोथेरपी, काउन्सिलिंगसाठी आपण हिप्नोथेरपीचा यूज केला जातो. तर त्याचा फरक जाणवतो का त्याच्यामध्ये? खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करते हिप्नोथेरपी माझ्यासाठी रिलेशनशिप वाचवायला सुद्धा किंवा ती क्लॅरिटी आणायला. कारण की शेवटी मी पण एक माणूस आहे. जेव्हा मी त्यांना काउन्सिल करते, तर तेव्हा त्यांना अनेक गोष्टी पटू शकत नाहीत. जरुरी नाही की त्यांना माझं प्रत्येक गोष्ट पटावी. जर मी त्यांना सांगितलं की मला असं वाटतंय की तुमच्यात जरा राग जास्त आहे, तर हो. कोणाला ते ऐकायला आवडणार नाही. पण जर आपण थोडंसं मागे जाऊन त्यांना काही-काही गोष्टींची प्रूफ दाखवली, हो. की बघा तुमचं दरवेळचं रिएक्शन कशा होत्या. तर ह्या सगळ्यासाठी हिप्नोथेरपी डेफिनेटली काम करते. समजा मी लहानपणापासून आई-वडिलांना भांडतानाच बघत मोठी झाली हो. आहे आणि मला ते नॉर्मलच वाटतंय. तर ते व्रण घालवायला मला मदत होते हिप्नोथेरपीची, की लहानपणी ओके, तू 7व्या वर्षी काय झालं, तू 10व्या वर्षी काय झालं, ते व्रण बोथट करायला. आपण विसरू तर काही शकत नाही. पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, कारण की आपण शेवटी ना अभिलाषा मॅडम काय होतं, की वी आर सम ऑफ आवर पास्ट, राइट. आवर एक्सपिरियन्सेस. हं, हं. आणि ते करताना जे चॉईसेस आपण निवडलेले आहेत, ते म्हणजे आपली आत्ताची पर्सनॅलिटी आहे. हं. पण मग ते चॉईसेस जर चुकीच्याच प्लॅटफॉर्मवर निवडलेले आहेत, तर तो चुकीचा प्लॅटफॉर्म प्रत्येक वेळा तुमचा नसेल. बरोबर. तुमच्या सराउंडिंगचा असेल. मग ते ट्रॉमाज काढायला हिप्नोथेरपी खूप जास्त मदत करते. डिव्होर्स सिच्युएशनमध्ये किंवा ज्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे, तो परत मिळवण्यासाठी खूप जास्त मदत करते. आपण जेव्हा म्हणतो की खोलवर रुजले म्हणजे कुठे? हं. तर सबकॉन्शियस माइंडमध्ये. हो. वारंवार जर मी एखाद्या व्हायलन्समधनं गेली असेल, तर ते आता माझ्या पूर्ण डी-एन-एमध्ये गेलंय. मग ते काढणार कसं? नुसतं गप्पा मारून नाही काढता येत. हो. मग ते व्रण इमोशनल हिलिंग, ज्याला मी म्हणतो सेल्युलर हिलिंग, म्हणजे जिथे-जिथे मारलं गेलंय हो. व्हायलंट रिलेशनशिपमध्ये, तिथे-तिथे पण ती मेमरी आहे. हं. सो सेल्युलर हिलिंग नावाचा एक प्रकार आहे. तो सुद्धा आपण हिप्नोथेरपीद्वारे करतो. आपल्याला एकमेकांपासून दूर व्हायला सोपं व्हावं. आता माझा पार्टनर समोरच नाहीये. मला बोलायचं खूप आहे. मग मी त्यांना हिप्नोथेरपीमध्ये नेऊन ते प्लॅटफॉर्म तयार करून देते, ज्याला मी हिप्नो ड्रामाच म्हणतो. त्यातनं वेंट आउट व्हायला मदत होते. प्रत्यक्ष माणूस समोर असला नाही तरी सुद्धा. हं, हं. आणि बिकॉज ते सबकॉन्शियसमध्ये घडतं, हं. त्याचा इफेक्टही तेवढाच जास्त. बरोबर. सो तुम्ही खूप छान सांगितलं. हिप्नोथेरपीबद्दल बऱ्याच लोकांना बरेच गैरसमज आहेत. इव्हन मला पण. मला अजून त्यातलं डीप नॉलेज तुमच्याकडनं घ्यायचंय. आपण स्पेशली एक पार्ट हिप्नोथेरपीवर करूया. नक्की. सो तुम्ही जे सांगितले, की एक हिप्नोथेरपीचा हे करून बॅकग्राऊंडला हे करून तुम्ही म्हणजे सेल्युलर मेमरीज. मेमरीजमधनं तो तुमचा ट्रॉमा काढता. सो जेव्हा माइंड हीलिंग करतं, तेव्हा रिलेशनशिप ऑटोमॅटिकली हील होण्यासाठी हेल्प होते का? खूप जास्त. म्हणजे माइंड हिलिंग म्हणजे काय आहे शेवटी, की आपलं परसेप्शन बदल. मी ज्या दृष्टिकोनातनं माझ्या आयुष्याकडे बघतीये, माझ्या लहानपणापासून जे काही माझ्या आयुष्यात ट्रॉमा झालेले ते मी बघते आहे आणि त्याचा परिणाम होऊन ज्या पद्धतीने मी आयुष्य निवडलंय, माझं वागणं निवडलंय, माझ्या रिएक्शन्स निवडल्यात. हे जर म्हणजे ढग क्लिअर झाल्यावर आकाश निरभ्र दिसतं ना, मग निरभ्र आकाशात निगेटिव्ह थॉट्स येत नाहीत. बरोबर. मग निगेटिव्ह थॉट्स आले तर मी स्वतःलाही ट्रॉमा नाही देणार आणि मी समोरच्यालाही ट्रॉमा नाही देणार. तर ते एकावर दुसरं डिपेंडच आहे. मी माझी ओळख केली, मी माझी हील झाले, तर मी समोरच्याचा ट्रॉमाही समजून घेणार आणि त्याला उलट हील व्हायला मी मदतच करेन. तर डेफिनेटली माइंड हिलिंगनी आपलं इमोशनल हिलिंग आणि रिलेशनशिप हिलिंग नक्कीच होतं. आता परत येऊया सेल्फ लव्हवर. जर सेल्फ लव्ह नसेल, तर हेल्दी रिलेशनशिप बिल्ड होते का? निश्चितच नाही. अर्थात ना, हेल्दी रिलेशनशिप हा खूप फनी शब्द आहे. रिलेशनशिपचं इक्वेशन असं आहे, की एखादा व्हिक्टिम असतो आणि एखादा जो असतो तो डॉमिनंट पार्टनर असतो. पण मी असं काही-काही रिलेशनशिपमध्ये बघितलेलं आहे, की व्हिक्टिम्स आर हॅपी इन दॅट स्पेस. म्हणजे माझ्याकडे एक काकू आल्या होत्या. त्यांचं वय असेल 60चं आणि त्यांच्या मुलीने जबरदस्ती पाठवलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं, की "हे बघा, माझ्या नवऱ्याचे मल्टिपल अफेअर्स आहेत." अरे. म्हणजे लग्नापासून मी ते बघितलं आणि मला त्याच्याशी घेणं-देणं नाहीये. त्यांनी माझ्या घराच्या बाहेर काहीही जाऊन करावं, घरात काही आणू नका आणि माझ्या मुलांसाठी नीट पैसे ठेवा, मग वरचे पैसे तुम्ही कोणावरही खर्च करा. अरे बापरे! अशा व्यक्तीला मी काहीच काउन्सिल नाही करू शकत. कारण की दॅट पर्सन इज ओके इन दॅट स्पेस. सो येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी काहीतरी मदत केली पाहिजे का? तर नाही. त्याला मदतीची इच्छा आहे का? त्याने मला ती मागितली आहे का? आणि त्याच्यासाठी तो काही करायला तयार आहे. तरच काउन्सिलिंग किंवा कुठल्याही प्रकारची
थेरपी होऊ शकते. पण दॅट पर्सन इज ओके. हम्म. बाहेर जाऊन काही करा, घरी आणू नका. एवढंच त्यांचं एकमेव मागणं असेल, हम्म. इथे माझा रोल संपतो. हम्म. त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे, की फ्रॉम व्हेअर दॅट क्लायंट इज कमिंग. हम्म. कुठल्या माइंडसेटनी क्लायंट तुमच्याकडे येते. सो एवढी जर क्लॅरिटीची लोक तुमच्याकडे येत असतील तर इमोशनल बॅगेज आपण जो शब्द म्हणतो तर तो नात्यामधला कसा ओळखायचा? जसं मी म्हटलं, की मी आणि माझा पार्टनर, माझी भाषा काय आहे एकमेकांशी बोलण्याची, आणि मी एखादी गोष्ट केली नसताना जर माझ्यावर वारंवार त्या प्रकारचे आरोप होत असतील, तर मला माहिती आहे, की ते माझ्याबद्दल नाहीच चाललेलं आहे मुळामध्ये. समोरच्याची देहबोली, समोरच्याचा टोन, समोरच्याची भाषा जर सतत एका विशिष्ट निगेटिव्ह पॅटर्न मधली असेल, तर मी जर सुजाण पार्टनर असेल, तर मी म्हणेल, "ओके, शांत हो आधी. आपण बोलूया. तू ऑफिसमध्ये आज काय झालं दिवसभर?" हो. तर मला कळतं, की धिस इज नॉट अबाउट मी. पण नॉर्मली काय होतं, मला तू बोलतोयस म्हटलं, मी इमिजिएटली व्हिक्टिम मोडमध्ये जाते आणि मी रिएक्ट करायला सुरुवात करते. तर हा जर अगेन जो मगाशी टँगो म्हटलं, ते जर समजलं, की कधी शांत राहायचंय, ओके, हे फार इथे वेगळं चाललंय काहीतरी, त्याला आधी तो भर ओसरू देत. तर मग नक्कीच मी वेगळ्या तऱ्हेने प्रतिसाद देईन, प्रतिक्रिया नाही. तर त्याचं परत गणित बदलू शकतं. सही आहे. म्हणजे लिटरली म्हणजे आपल्याला कधी शांत व्हायचंय, की तो ऑफिसमधनं टेन्शनमध्ये आलाय आणि त्याचा राग आपल्यावर काढतोय. तर ते माझ्यासाठी नाहीये. हां. तो त्याला ओळखायला पाहिजे, की "अरे नाही, तू बस आता तुला चहा देते, कॉफी देते, तू बस." पण आपणही इव्हन वल्नरेबल आहोत ना, आपणही दिवसभर थकलेलो आहोत. बरं आता तर जॉब करतोय, काम करतोय, तर आपणही आपलं बॅगेज घेऊन आलोच आहोत की. हो. कधी-कधी बॅगेज लहानपणाचं असतं. जसं मी म्हटलं, की पॅरेंटल रिलेशनशिपमधनं आलं असतं. लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचे अब्युजेस आता आपण ऐकतो, हो. कॉमन आहेत ते खूप. तिथनं आलेलं असतं. त्यामुळे म्हणजे मी नेहमी म्हणते, की युद्धाला जायच्या आधीच तलवार तयार असते काही हो, लोकांची. हो. काही कारण नसतं. ते हो. सतत डिफेन्सिव्ह मोडमध्येच असतात. हो. मग अशा लोकांशी संवाद होऊ नाही शकत. बरोबर. तलवारीला मग दुसरी तलवारच काढावी लागते. बरोबर, त्यांना बरोबर. तीच भाषा कळते कधी-कधी. हं. मग अशा वेळेला ते बॅगेज नष्ट करणं फार अवघडच मी म्हणेन, कधी-कधी अशक्यच्या जवळ. म्हणजे काही-काही केसेसमध्ये आम्हाला आय रेस्ट माय केस म्हणावं लागतं, की सगळ्याच केसेसला आम्ही मदत करू शकतो का? तर नाही. ओके. नाही. हं. याचं उत्तर नाही आहे. हं. म्हणजे आम्ही असं नाही म्हणू शकत, की कुठलीही केस येऊ देत आणि आम्ही सॉल्व्ह करू, असं नाहीये. कारण की ते 50-50 पार्टनरशिप असते. आम्ही आमचं 100% आणि क्लायंटनी क्लायंटचा रेडीनेस 100% द्यायचा आहे. मग तो ब्रिज डेफिनेटली आपण पार करू शकतो. सुपर. जेव्हा काउन्सिलिंगला येतात लोकं, तेव्हा तुम्ही डिसाईड करता का, की हिप्नोथेरपीची गरज एकाला आहे किंवा दोघांना आहे? का दोघांसाठी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही हिप्नोथेरपी करतात? आणि मग त्यानंतर दोघांमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतात का? 100% कारण की सगळ्यांनाच हिप्नोथेरपीची गरज असते असं काही नाहीये. प्रत्येक म्हणजे समजा आज मला एखाद्याने एखादा पदार्थ दिला, मी म्हणले, "अरे थोडंसं मीठ घाल." बाकी सगळं ठीक आहे. काही जण म्हणतात, "अरे ना मीठ नाहीये, ना तिखट आहे, ना काही आहे." लाईफची रेसिपी तशीच आहे. किती डॅमेज झालेला आहे पदार्थ लाईफचा, त्याच्यावर काय निवडायचं हे ठरतं माझं. सो पहिलं सेशन हे डायग्नोस्टिक सेशन असतं आणि मग सेकंड सेशनपासून ॲक्चुअली काय करायचं ते केलं जातं. सो रिलेशनशिप हिलिंग ही प्रोसेस आहे ॲक्चुअली. असं नाही की एका रात्रीतून रिलेशनशिप बिल्ड होते. तर मग असे काही चमत्कार पण घडतात का? की बाबा हे की तुमच्याकडे आलेत काउन्सिलिंग आणि खूप टॉक्सिसिटी पर्यंत गेलेत किंवा डिव्होर्स पण गेलेत आणि ते परत रिव्हर्स चांगला संसार करायला लागलेत. असे काही एक्झाम्पल्स असतील तर शेअर करा? निश्चित आहेत. म्हणजे एक केस होती ज्याच्यात त्या स्वतः वकील होत्या आणि त्यांचा लहान मुलगा होता आणि त्यांचा मला फोन होता, की मी येऊ नाही शकत. मी एका रिमोट प्लेसमध्ये राहते आणि अचानक माझा नवरा घर सोडून गेला आणि तो म्हणतो, "आता तुझ्याबरोबर राहायचं नाहीये." आणि तोपर्यंत त्या बाईला ॲक्चुअली काही माहितीच नव्हतं, की असं का झालं. तिच्यासाठी तर खूप शॉकर होतं आणि हे सगळं फोनवर. त्या काळी मोबाईल्स नव्हते, स्मार्टफोन नव्हते आणि त्यामुळे Zoom वगैरे तर काही संबंधच नाही आणि फक्त फोनवर मला ही केस सॉल्व्ह करायची होती. ती येणं शक्य नव्हतं. तर मी तेव्हा तिला सांगितलं, की "ओके, तुम्हाला तुमची क्लॅरिटी आहे का?" आणि मी तिला जसं हिप्नोथेरपीचा इथे रोल खूप झाला, की तुम्हाला डायरेक्ट संवाद नाही साधता येते. कारण की तो फोन उचलत नाहीये. भेटणं तर दूरच, तो कुठे गेलाय हेही नाही माहिती आहे. तर मी तिला इथे बसून संवाद साधायला शिकवलं. त्या संवादातनं काय झालं, की हळू तो त्याने फोन करायला सुरुवात केली. अरे वाह! मग नंतर तो मुलाच्या नावाखाली यायला सुरुवात झाला, की मला त्याला भेटायचंय थोड्या वेळ. मग तो संध्याकाळी जेवायला थांबायला सुरुवात झाली. तिला म्हटलं, "तू मी सांगितल्यावर ते प्रोसेस कंटिन्यू करायची." त्याच्यात कुठलंही ब्लेम गेम नव्हतं, काही नव्हतं. नुसतं ब्लेसिंग्स आणि पॉझिटिव्हिटी होती आणि आपल्या घरातल्या कुटुंबासाठी लागणारं प्रेम एवढ्याच्या पलीकडे काहीच नव्हतं त्या थेरपीमध्ये. तिला म्हटलं, "आता तू स्वतःला विसरून जा काही काळ. तुला मुलासाठी आणि तुझ्याकडे तो यायला हवाय, हे तुझं उद्देश क्लिअर असेल तर." आणि मग हळू तिने ज्या कुठल्या व्यक्तीसाठी ते सोडलं होतं, तर मग 1 दिवस राहायला सुरुवात केली. मग 2 दिवस झाले. आता दे आर टुगेदर. जिथे त्याला तिचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं.
अशा डेफिनेटली केसेस आहेत. आणि काही केसेसमध्ये असं पण झालेलं आहे, की ओके मला बरं झालं तुम्ही हे सांगितलंत. आता मला माहिती आहे, की आय कांट लिव्ह विथ धिस पर्सन. म्हणजे मला कळत होतं, की मी स्वतःला दुसऱ्या ह्याच्यावर ठेवते आहे. मी स्वतःला खूप टॉर्चर करते आणि मलाच कळत नव्हतं, की मी एन्जॉय करते ते व्हिक्टिम असणं किंवा मला तेच बरोबर वाटते. सो ही क्लॅरिटी येऊन त्यामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेणारे पण लोक आहेत. सो दोन्ही प्रकारच्या केसेस. सो मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की स्पेशली महिलांचं की ते व्यक्त नाही होऊ शकत, हं. सहन करत राहतात हं. बऱ्याच वेळेस आपण अनोनिमस पोस्ट पाहतो. हं. ते पोस्ट अशा 2-2, 4-4, 7-7 वर्षपर्यंत ते सहन केलेले असतात. बरोबर. पण मग बायका सहन करणं हे कितपत बरोबर आहे? नाही बरोबर तर बायका काय आणि पुरुष काय कोणीच सहन करणं नाहीये. पण बऱ्याचदा अजूनही काही बायका परावलंबी आहेत फायनान्शियली स्पेशली किंवा अजूनही काही कल्चरमध्ये एकदा तू गेलीस की परत यायचं नाही. डोली के बाद अर्थी वगैरे हो, अशा हो. प्रकारची मानसिकता दुर्दैवाने अजूनही आहे. त्यामुळे त्यांना इथनं निघायला प्रॉब्लेम नसतो, पण जायचं कुठे हे माहीत नसतं. हो. आणि त्याच्यासाठी नाही म्हटलं तरी आज आपण ज्या प्रकारच्या शहरात राहतोय, तिथे लागणारा खर्च हे इमॅजिनरी नाही ना, ही राइट. रिॲलिटी चेक आहे. त्यामुळे आज एक मध्यमवर्गीय आयुष्य जगायचं म्हटलं तरी लागणारा खर्च खूप आहे. आणि जर माझं शिक्षणही अनफॉर्च्युनेटली नसेल त्याच्यातनं, तर माझ्याकडे रिसोर्सेसच नाहीयेत. मी कुठल्या जोरावर बाहेर पडू याचं. आणि मग सहन करण्याकडे कल असतो. स्वभाव तर असतोच. आई-वडील त्याच्यातनं काय सपोर्ट करतायत, नाही करतायत. सो आपली जर एक बॅकहँड सपोर्ट सिस्टम नसेल, तर सहन केलं जातं. बरोबर. नाहीतर मग आपल्याला त्रास होतो हे सगळ्यांनाच माहिती असतं. जरी आपला ग्रुप वुमन सेंट्रिक असेल, तरी पण मी पुरुषांसाठी पण एखादा प्रश्न विचारणार आहे, की पुरुष कधीच फिलिंग्स व्यक्त करत नाहीत. हं, म्हणतात ना, की त्यांना त्यांच्या आतमध्ये काय चाललंय आपल्याला कळतच नाही. हं. तर अशा वेळेस काय करता येईल? त्यांना ना एक शब्द आहे बॉय कोड. हं. बॉय कोड काय म्हणतो, की तुम्ही रडायचं नाही. हं, तुम्ही हं. इमोशन व्यक्त नाही करायचे. तू मुलगी आहेस. काय आपण लहानपणीपासून ऐकतो. आपणही लहानपणी आपल्या भावांना म्हटलं असेल, मुलीसारखं काय रडतो वगैरे. पण त्याच्यामुळे काय झालंय, की इमोशन्सशी त्यांचं नातं लहानपणीच तुटलंय. हो. आत्ताचं नाहीये ते हं, प्रॉब्लेम्स. हं. त्यामुळे इमोशनली ते कसं टॅप करायचं व्यक्त तर खूप पुढची गोष्ट आहे. पण आधी रिअलायझेशनच नसतं, की मला राग येतोय, मला रडावंसं वाटतं. स्पेशली निगेटिव्ह इमोशन्स किंवा मला भीती वाटतेय. हं. म्हणजे काय होतं समजा एक 5 वर्षाचा मुलगा चाललाय, रस्त्याने कुत्रं धावत आलं, तो पटकन वडिलांना मिठी मारतोय. हं. तर वडिलांची फर्स्ट रिएक्शन ठरवते, की मी व्यक्त करायचं की नाही. हं. आपण काय होतं, "तू शूर आहेस की नाही? कशाला घाबरायचं?" हे पण इमोशन दाबण्याचंच प्रतीक आहे बाय द वे. हो. आपल्याला वाटतं, की आपण त्याला प्रेरणा देतोय, असं नाहीये. आपण सांगतोय, की तू घाबरू नाही शकत. हं. मग त्याला तेव्हाच कळतं, की घाबरायचं नसतं. हं. मग जेव्हा खरंच भीती वाटणारं काहीतरी घडतं, त्याला ते ओळखताच येत नाही, की ते घाबरायचंय आणि इट्स ओके. हं. इट्स ओके, की मी घाबरलोय सांगू शकतो मी आणि मला समजून घेणारे आहेत. हे पुरुषांच्या बाबतीत दुर्दैवाने खूप कमी होतं. म्हणजे अगेन मला एक केस सांगायला इथे आवडेल. प्लीज. ते दोघंही फॉरेनमध्ये असतात आणि आहेत इंडियनच आणि इथे आले, की ते येतात माझ्याकडे. त्या ज्या बाई होत्या त्या अत्यंत तू बघशील तर दिसायला सोज्वळ वगैरे आणि शी स्टार्टेड द कन्व्हर्सेशन आणि मग नवरा जॉइन झाला. जेव्हा नवऱ्याचं सेपरेट सेशन झालं, तो म्हणला, की "मॅडम" तिचं कंप्लेंट होतं, की हे मित्रांबरोबरच असतात वगैरे, वगैरे. ते म्हणे, की ह्या बाईचा राग इतका जास्त आहे, की ती माझ्या अंगावर बसते अरे बापरे! आणि मला मारते आणि मुलांसमोर हे घडतं. हे आजतागत मी स्वतःलाही सांगितलं, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय. हं. सो ती स्पेस जर आपण त्यांना दिली पुरुषांना, मग मित्रांनी देऊ देत, आई-वडिलांनी देऊ देत, मैत्रिणींनी देऊ देत, तर पुरुष व्यक्त होतात. हं. आपल्याला त्यांना ते सांगावं लागतं, की इट्स ओके, यू कॅन व्हेंट आउट. यू हं. कॅन से धिस आणि मी नाही वाईट वाटून घेणार हं. किंवा मी नाही जज करणार तुला. ही स्पेस मुलांना नसते. त्यांना स्ट्राँग बनायचंय, स्ट्राँग बनायचंय. बरं घराची जबाबदारी पुरुष उचलतो, हे पण पिढ्यानपिढ्या रुजलेलं ना. त्यामुळे त्याला स्ट्राँग राहायलाच पाहिजे. मी रडून कसं चालेल? हं. मला माझ्या बायकोला सांभाळायचंय, आईला सांभाळायचंय, मुलांना सांभाळायचंय. त्यामुळे ना त्यांचं बिचाऱ्यांचं इमोशनल अब्यूज झालेलं आहे. हं. हं. सपरेशन इतक्या लेव्हलला झालंय, की आता त्याने ते पिढ्यानपिढ्या रुजलंय. हं. जेनेटिकली पण आलेलं आहे. हं. त्याच्यामुळे जोपर्यंत तेवढा तुम्हाला डोर मिळत नाही, तोपर्यंत त्यांचं व्यक्त करणं फार अवघड आहे. त्यांना व्यक्त अगेन काउन्सिलिंगची हेल्प खूप इम्पॉर्टंट आहे ह्या केसमध्ये. खूप जास्त. कारण मित्रांना सांगू शकत नाही, कारण मित्रांसमोर आपली इज्जत कमी होऊ शकते. एक्झॅक्ट. आई-वडिलांना सांगू शकत नाही, कारण लहानपणीपासून ते शिकवत आले, की मुलं रडू शकत नाहीत किंवा मुलांना भीती वाटू शकत नाही. सो इथं एक नॉन जजमेंटल म्हणजे तुमचा जास्त रोल आहे राइट. काउन्सिलिंगवाल्यांचा, की तुम्ही त्यांच्याकडनं वेंट आउट करून घेणं, की त्यांना खरंच काय प्रॉब्लेम येतो. आणि हे दाबून मग हार्ट अटॅक वगैरे किंवा अगदी. डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बरंच प्रेशर असतं, की
बिझनेसचं प्रेशर, घरचं प्रेशर, हे सगळ्या म्हणजे गोष्टी. सेशन मध्ये मी बघितलंय की दात ओठ दाबून स्वतःचे रडणं थांबवणारे पुरुष. हम्म. आणि म्हणजे कधी कधी ते माझ्या वयापेक्षा मोठे असेल तर मलाही अवघड जातं त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांना एकदम समजावणं. आज एखादी स्त्री असेल तर एक वेळ मी तिच्या हातावर हात ठेवू शकते, जे मी पुरुषाच्या बाबतीत नाही नाही करू करू शकत. शकत. सो तिथे 2 मिनिटं मी त्यांना सरळ रडू देते आणि सांगते की इट्स ओके, मी बाहेर जाऊ का, आर यू हम्म. कम्फर्टेबल. सो मला ना त्यांना त्यांना आपल्यासमोर एक खजील झाल्यासारखं वाटतं, एक फेल्युअर वाटतं त्यांना, पुरुषांना बेसिकली, की मी एका स्त्री काउन्सिलर समोर रडतोय. हे त्यांना खूप कमीपणाचं वाटतं आणि ते कधी केलेलंच नाहीये. ना हम्म. आईने करू दिलं, ना बहिणीनं, ना बायकोने, ना मैत्रिणीने. हम्म. त्यांनी सतत म्हटले की तू पुरुष आहेस. हम्म. तर त्याच्यामुळे मी माणूस आहे हे विसरून गेलेत ते. हो. अनफॉर्च्युनेटली हम्म. त्यांना रोबो झालाय त्यांचा या बाबतीत, हम्म. इमोशन्सच्या बाबतीत. हम्म. मग किंवा मग एक्स्ट्रीमला सततच इमोशनल नाही तर आउटबस्ट करतात. जे रागीट आपण बघतो काही-काही पार्टनर्स. कारण त्यांचं योग्य चॅनल मिळालं नाही योग्य वेळेला. हम्म. मग ते रागामध्ये रूपांतर होऊन ते नुसते तेच व्यक्त होतात. त्याच पद्धतीने व्यक्त होतात. हम्म. ते जर आपल्या पार्टनरने समजलं, की हा राग नाही, ही ॲक्चुअली दुःख आहे. हम्म. ही ॲक्चुअली भीती आहे. हम्म. जर आपल्याला म्हणजे लाईन बिटवीन द लाईन्स जेव्हा म्हणतो ना, की पुरुष आपला पार्टनर बोलतोय, ह्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. हम्म. हे जर आपल्या स्त्री पार्टनरला कळलं, तर पुरुष व्यक्त व्हायला का नाही शिकणार? बरोबर. बरोबर. सो आता थोडंसं चेंज झालंय, की आता काउन्सिलिंग कन्सेप्ट आली आहे आणि लोक येत आहेत, म्हणजे तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, तर आता कुठल्या प्रकारचे केसेस जास्त तुमच्याकडे येतात? जसं मी म्हटलं, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे कॉमन आहे आणि स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. हो. म्हणजे आपल्याला वाटतं हे आपण नॉर्मली ते पुरुषांकडे वाईट नजरेने बघतो, की हां, तो बाहेर गेला असेल. पण आय-टी क्षेत्र असेल किंवा आता आपले कामाचे आवर्स खूप जेव्हा जास्त असतात, तेव्हा आपण आपल्या पार्टनरपेक्षा आपल्या कलीग्स बरोबर जास्त असतो आणि आपण सिमिलर प्रकारचे चॅलेंजेस घेत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं, की त्याला समजतंय, जे हम्म. आपल्याला पार्टनरला नाही समजत आहे. किंवा मी घरी आल्यानंतर पार्टनर सतत कंप्लेंटच करतोय, की "तू मला वेळ देत नाही, आपलं असं होत नाही, तसं होत नाही." पण तिथे मला तो कम्फर्ट झोन आहे. हम्म. त्यामुळे नकळतपणे त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं, हम्म. तो समजतोय म्हटलं तिथे मोकळं होणं सुरू होतं. प्रत्येक वेळा अफेअर व्हायची गरज नाही. एक बेस्ट फ्रेंड पण होऊ शकतो, जो नवऱ्याला किंवा बायकोला नाही खपत. जे हम्म. आपण मगाशी थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट म्हटलं, त्याच्यासाठी अफेअर व्हायची गरज नाही. एक कम्फर्ट झोन जरी तो कॉर्नर आपला तयार झाला, आपण सतत त्याच व्यक्तीशी बोलतोय. घरी आल्यानंतर रात्री फोनवर त्याच व्यक्तीला सगळं सांगतोय. तर तो एक खूप कॉमनली मी आजकाल बघते. त्याच्यानंतर मूल असण्या नसण्यामुळे पण येणारे प्रॉब्लेम्स मी खूप कॉमनली बघते. कारण ओके. की एकत्र ठेवणारे बॉन्ड कमी होत चाललेत. हम्म. वेळ, पॅरेंटल स्ट्रेस आणि मूल मोस्टली आजकाल कपल्स आयदर एक किंवा मोस्टली नाही, अशा हम्म. ह्याच्याकडे पण त्यांचा कल वाढत चाललाय. तर जे काही नातं टिकवायला बॅलन्स करणारे पिलर्स आहेत ना, ते कमी होत चाललेत. बरोबर. मग ते जसे कमी होत चालले बरं, अगेन पैसा इतका जास्त आहे लोकांकडे, की त्याचा आता कंटाळा आलाय. हम्म. त्याचं युटिलायझेशन करायला वेळच नाहीये. हम्म. त्यामुळे एकमेकाला वेळ न देणं हा पण एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यातनं होणारे गैरसमज. एक प्रॅक्टिकल टिप हं. ज्यामुळं आपलं नातं सुधारण्यासाठी हेल्प होऊ शकते. नॉट ओन्ली फॉर काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग किंवा कपल फॉर फॉर एनिबडी. एनी रिलेशन. सो मी नेहमी म्हणेन, की जेव्हा तुम्ही कोणाशीही संवाद साधताय, अगदी स्वतःशी पण, स्टार्ट विथ आय. म्हणजे मला काय वाटतंय सांगू का? इन्स्टेड ऑफ तू नेहमी असं वागतेस, हो. मला तुझं असं वागणं खटकतंय. हम्म. म्हणजे बोट जे असं असल्या म्हणण्यापेक्षा 4 जी बोटं आपल्याकडे आहेत त्याच्यावर आपण फोकस करूयात. जनरलाइज करू नका कुठली गोष्ट. जे घटना घडली तेवढ्यापुरतेच तुमचं संभाषण असू देत, भांडण असलं तरीसुद्धा. हम्म. तसं झालं आणि आपण ते निगेटिव्हिटीकडे नाही नेलं, जज नाही केलं, तर डेफिनेटली माझ्या मते तुम्ही आधी समोरच्याचं ऐकायला शिकाल. एकदा ऐकायला शिकलात, की अगेन रिएक्ट करू नका लागलीच. एक पॉज घ्या ना. हम्म. नक्की काय म्हणतोय आपला पार्टनर, आपली मैत्रीण, आपला भाऊ, आई कोणीही, ते ऐकायला घ्या आणि त्याला लागलीच लेबल नका करू. थोडा वेळ घ्या हो. आणि मग नाही कळलं, मला कळलं नाही. जर परत सांगशील तुला नक्की काय म्हणायचंय, हम्म. तर गैरसमज नाही होणार. हो. गैरसमज नाही होणार, की कम्युनिकेशन गॅप नाही होणार. बरोबर. सो ते एकावर एक डिपेंड आहे. तुम्ही स्वतःला ओळखा नक्की मी काय आहे आणि मला काय हवंय. मला नक्की या नात्यातनं किती हवंय आणि मला किती द्यायचं ह्याची क्लॅरिटी ठेवा आणि भाषा थोडीशी कंपॅशनेट ठेवा. हम्म. आपण कॉम्पिटिटर्स नाही आहोत. हम्म. एकमेकांचे नातेवाईक आहोत. त्यामुळे नात्याला तोडायचं काही गरज नाहीये. आपण हर्ट करताही आपला विचार समोरच्यापर्यंत मांडू शकतो. बरोबर. ती कला शिका. हम्म. हीच एक टिप आहे. खूप सुंदर. म्हणजे खरंच संवाद सुटत चाललाय आणि ऐकण्यापेक्षा रिॲक्ट होण्यावर जास्त फोकस आहे. सो प्रत्येक नातं टिकवण्यासाठी ही गोष्ट खरंच गरजेची आहे. Absolutely. आणि मला वाटतं निश्चित सगळेजण ऐकतेत आपल्याला आणि निश्चित त्याच्यावर परिणाम होईल. प्रत्येकजण आपल्याला सुधारण्यामध्ये फरक
करेलच. सो मॅम तुम्ही आज इथं आलात. आपण एक हिप्नोथेरपीवर जसं मी म्हणलं, की हिप्नोथेरपीवर एक स्पेशली निश्चित. एक सेशन घेऊया. कारण माझ्या मनात पण खूप उत्सुकता आहे, की हिप्नोथेरपी वर्क कशी करते? हं. आणि आत्ता जे 2-4 एक्झाम्पल तुम्ही सांगितले, की तुम्ही आउट ऑफ पुणे किंवा हं. सिटीवाले किंवा आउट ऑफ इंडियावाले त्यांचे पण प्रॉब्लेम सॉर्ट आउट केलाय. हं. सो अशा लोकांसाठी तर हे वरदान आहे तसं म्हणलं तर. अगदीच. आणि मग बाकीचे सगळे लोकं तुम्हाला कनेक्ट होऊ शकतील, की बाबा आम्हालाही काही प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी लहानपणीचं प्रॉब्लेम्स असतात आणि त्यातून सॉर्ट आउट करण्यासाठी हे तुमच्याकडे नक्की भेटतील. सो मॅम लवकरच आपण ह्याच्यावर एक निश्चित, सेशन घेऊया. निश्चित. सो इथं आलात तुम्ही एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली. सो मनापासून धन्यवाद. परत एकदा थँक यू इथे बोलवल्याबद्दल आणि मला व्यक्त करायची संधी दिल्याबद्दल. हा विषय खूप जवळ आहे मनाच्या आणि तो लोकांपर्यंत पोहोचला तर ओव्हरऑलच समाजाचं स्वास्थ्य आपल्याला टिकवायला मदत होते हो, ना. हो. प्रत्येक एक कुटुंब टिकतं तसं सामाजिक स्वास्थ्य टिकतं. बरोबर. त्याच्यामुळे सक्षम मानसिकरित्या करणं हेच उद्देश आहे या कामाचा. येस. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की तुम्ही कपल जर स्ट्राँग असाल, तर ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टींमध्ये पण तुमचं प्रोग्रेस दिसायला लागते. जर कपलमध्ये स्वतःची पर्सनल लाईफच डिस्टर्ब असेल, त्याचा परिणाम सगळ्या गोष्टीवर दिसू लागतो आणि परिणामी समाजावर दिसायला लागतो, बरोबर. की तो त्याचं फ्रस्ट्रेशन कुठे ना कुठेतरी निघते किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करतोय तो. सो तुम्ही खरंच समाजासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहेत. चांगलं काम करताय तुम्ही मॅम. असंच आमच्याकडनं खूप एम-एल-ए ग्रुपकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो मच.